नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक पी गोळे, मराठा विद्याप्रसारक समाजाचे गुरुवर्य मामासाहेब दांडेकर कला, भगवंतराव वाजे वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय सिन्नर, TY.BCom, विपणन व्यवस्थापन 2, प्रकरण क्रमांक 3, विपणन संघटन याला आपण सुरुवात करत आहोत. विपणन संघटन. आधुनिक विपणनात वस्तूचे उत्पादन करणे ही समस्या राहिलेली नाही, तर उत्पादकांनी मागणीपूर्व उत्पादित केलेल्या वस्तू उपभोक्त्यांपर्यंत कशी पोहोचावे हीच खरी समस्या निर्माण झालेली आहे. ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन त्यांची क्रयशक्ती, वस्तूची किंमत, त्यामध्ये मेळ कसा धरायचा, तसेच नफा मिळवताना ग्राहकांना जास्तीत जास्त समाधान कसे द्यायचे ही एक मोठी समस्या आहे. तेव्हा त्यांची उद्दिष्टपूर्ती व ग्राहकांची जास्तीत जास्त समाधान या दोन उद्दिष्टांमध्ये समन्वय साधला जातो. यासाठी विपणन कार्याचे व्यवस्थापन हे अतिशय महत्त्वाचे आहे. विपणन व्यवस्थापन विपणन संघटनेची योग्य विभागणी केल्याशिवाय वरील दोन्ही उद्दिष्ट साध्य करता येत नाही. संघटना म्हणून विशिष्ट उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी संघटित काम करणाऱ्या व्यक्तींचा समूह म्हणजे संघटना होय. विपणन संघटना याची प्रस्तावना आपण बघत आहोत की संघटना याचा अर्थ गट. एखादे काम करण्यासाठी एकापेक्षा जास्त व्यक्तींनी एकत्र येणं याला आपण संघटना असं आपण म्हणतो. आधुनिक जे मार्केट आहे किंवा विपणन आहे, आजकालच्या बाजारपेठेमध्ये आपल्याला बघायला मिळतं की उत्पादन जे आहे हे मागणीपूर्वी तयार केलं जातं आणि हे उत्पादन बाजारपेठेमध्ये विकलं जावं यासाठी विपणनाच्या माध्यमातून प्रयत्न केला जातो. मागणीपूर्व उत्पादन केल्यामुळे आपल्या वस्तू उपभोक्त्यांपर्यंत पोहोचवण्याची मोठी समस्या उत्पादकांना भेडसावत असते. ग्राहकांच्या गरजा लक्षात घेणं, त्यांची क्रयशक्ती, वस्तूची किंमत यामध्ये मेळ धरूनच जास्तीत जास्त नफा मिळवण्याचा प्रयत्न उत्पादकांच्या माध्यमातून केला जातो. यामध्ये जेव्हा उत्पादक ग्राहकांना वस्तू आणि सेवांची विक्री करतो, तेव्हा ग्राहकांना जास्तीत जास्त समाधान मिळावं, तसेच वस्तूची विक्री वाढावी यामध्ये समन्वय घालण्याचा प्रयत्न विपणन कार्याच्या व्यवस्थापनाच्या माध्यमातून केला जातो. विपणन व्यवस्थापनाच्या माध्यमातून विपणन संघटनेची योग्य उभारणी जर केली तर नफा मिळवणं आणि वस्तूंची विक्री करणं या दोन्ही बाबींमध्ये जो काही समन्वय आहे हा घालता येत असतो. विपणन संघटना हे व्यवस्थापनाचं अतिशय गतिशील असं कार्य आहे, ज्याद्वारे जो विपणन विभाग असतो हा किंमत, उत्पादन, विपणन वाहिन्या, वितरण, वस्तूंची वृद्धी व प्रवर्तन या संदर्भात निर्णय घेण्यास मदत करत असतो. विपणन संघटना ही एक यंत्रणा असून त्याद्वारे विपणनाशी संबंधित निर्णय घेण्यास व त्याची अंमलबजावणी करण्यास सहाय्य केलं जातं. थोडक्यात असं म्हणता येईल की विपणनाची उद्दिष्ट प्राप्त करण्यात विपणन संघटनांची भूमिका महत्त्वाची असते. विपणन संघटना हा अनेक लोकांचा समूह असून या समूहाद्वारे विपणनाच्या आराखड्यातून आणि धोरणांमधून पूर्व निर्धारित केलेली उद्दिष्ट प्राप्त करण्याचा प्रयत्न यामध्ये केला जातो. विपणन संघटनेचा अर्थ बघूया. विपणन संघटन हा उत्पादक, किंमत, स्थल आणि प्रवर्तन यासारख्या विपणनाच्या संबंधित बाबींचा निर्णय घेणारा समूह असतो. विपणन आराखडा आणि धोरणे यांची पद्धतशीरपणे अंमलबजावणी व्हावी आणि विक्री नियोजन प्रभावीपणे व्हावे यासाठी विपणन संघटना पायाभूत स्वरूपात काम करतात. विपणन व्यवस्थापनामध्ये ग्राहकांच्या गरजा, आवडी-निवडी, आर्थिक क्षमता, इच्छा इत्यादी बाबींचे विश्लेषण केले जाते. त्यांच्या आधारे वस्तूचा दर्जा, स्वरूप, किंमत, वितरण व्यवस्था, जाहिरात इत्यादी गोष्टी निश्चित केल्या जातात. या सर्व कार्यांमध्ये समन्वय साधून त्यांचे सुसूत्रीकरण करणे गरजेचे असते.
तेव्हा विपणन कार्याच्या सुसूत्रीकरणास विपणन संघटन असे आपण म्हणतो. की विपणन संघटन हा काम करणाऱ्या किंवा विपणनाची ध्येय धोरणे यांचा अंमलबजावणी करणारा एक गट असतो. यामध्ये उत्पादन, किंमत, स्थल आणि प्रवर्तन यासारख्या विपणनाशी ज्या संबंधित ज्या बाबी असतात यांचा निर्णय या समूहाच्या माध्यमातून घेतला जातो. विपणन आराखडा आणि धोरणे यांची पद्धतशीर अंमलबजावणी करणं, विक्री नियोजन प्रभावीपणे व्हावे यासाठी ह्या विपणन संघटना पायाभूत स्वरूपाचे काम करत असतात. विपणन व्यवस्थापनामध्ये ग्राहकांच्या गरजा, आवडीनिवडी, आर्थिक क्षमता, इच्छा इत्यादी बाबींचं विश्लेषण देखील केलं जातं. त्यांच्या आधारे वस्तूचा दर्जा, स्वरूप, किंमत, वितरण व्यवस्था, जाहिरात इत्यादी गोष्टी निश्चित केल्या जातात. या सर्व कार्यांमध्ये समन्वय साधून त्याचे सुसूत्रीकरण करणे गरजेचे असते. तेव्हा विपणन कार्याच्या या सुसूत्रीकरणास विपणन संघटन असे आपण म्हणतो. आता विपणन संघटन जे आहे याची व्याख्या आपण बघणार आहोत. कंडिप, स्टील आणि गिओनी या लेखकाची व्याख्या आहे. विपणन संघटन हे उत्पादन, विपणन प्रवाह, भौतिक वितरण, प्रवर्तन आणि किंमती यासारख्या विपणनाच्या संबंधित बाबींशी निर्णय घेण्यास एक महत्त्वाचे साधन म्हणून साधनीभूत होते. दुसरी व्याख्या पीटर ड्रकर यांची आहे. विपणन संघटन म्हणजे कोणत्याही व्यवसायाची अंतिम स्थिती नसून व्यवसाय कार्यक्षमता आणि व्यावसायिक परिणाम यांची साध्यता करण्यासाठीचे एक महत्त्वपूर्ण माध्यम आहे. या दोन व्याख्यांचा जर आपण अभ्यास केला तर पहिल्या व्याख्येमध्ये आपल्याला दिसतं आहे की विपणन संघटन हे उत्पादन, विपणन प्रवाह म्हणजेच ज्या काही वस्तू असतील यांच्या जे काही साखळ्या असतील या साखळ्यांमध्ये वस्तूंची देवाणघेवाण करणं, भौतिक वितरण करणं, वस्तू एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी पोहोचवणं, प्रवर्तन म्हणजे वस्तूच्या विक्रीमध्ये वाढ घडवून आणणं आणि वस्तूच्या किमती ठरवणं यासारख्या जे संबंधित ज्या बाबी असतील याचा जो निर्णय जो आहे हे घेण्यासाठी विपणन संघटन एक महत्त्वाचं साधन आहे. दुसऱ्या व्याख्यामध्ये म्हटलं की विपणन संघटन म्हणजे कोणत्याही व्यवसायाची अंतिम स्थिती नसून व्यवसाय कार्यक्षमता आणि व्यावसायिक परिणाम यांची साध्यता करण्यासाठीच एक महत्त्वपूर्ण माध्यम आहे. म्हणजे विपणन संघटनेच्या माध्यमातून जे काही व्यवसायाची कार्यक्षमता आहे, व्यावसायिक परिणाम आहे यांच्यामध्ये जो काही ताळमेळ आहे किंवा समन्वय आहे हे साधण्याचं काम विपणन संघटन करत असतं. आता पुढील मुद्दा आपण बघणार आहोत विपणन संघटनेची व्याप्ती. आता हे विपणन संघटनेमध्ये आपण प्रायमरी स्टेजला आपण बघितलं प्रस्तावनेमध्ये की विपणन संघटनेमध्ये वस्तूंची विक्री करणं व ग्राहकांना समाधान देणं, त्याचबरोबर वस्तूच्या किमती ठरवणं, उत्पादन घेणं, विपणन प्रवाह, भौतिक वितरण, प्रवर्तन आणि वस्तूच्या किमती ठरवणं या बाबतीत निर्णय घेतले जातात. त्याच्याबरोबरच इतर देखील काही बाबी याचा अभ्यास विपणन संघटनेमध्ये केला जातो. तो आपल्याला विपणन संघटनेची व्याप्ती यामधून विस्तृतपणे बघायला मिळेल. पहिली व्याप्ती कार्य आणि जबाबदारीची निश्चिती. विपणन प्रक्रियेमध्ये एखाद्या व्यक्तीचं कार्य निश्चित कोणतं आहे हे ठरवणं महत्त्वाचं आहे. निश्चित कार्य नेमून देणं म्हणजे त्या व्यक्तीवर असणारी जबाबदारी जी असते ती निश्चित करणं होय. संस्थेला आपले ध्येय साध्य करण्याच्या दृष्टीने जबाबदारीची किंवा कार्याच्या निश्चितीची फार महत्त्वाची असते. याकरता विपणन व्यवस्थापकाने वैशिष्ट्यीकरणाचा अवलंब करावा व या दृष्टीनं त्याला प्रेरणा द्यावी. जेव्हा निश्चित ध्येय ठरवले जाईल, प्रत्येकाची जबाबदारी निश्चित केली जाईल आणि विविध विभागात सुधारणा होतील, तेव्हा संस्थेला या सर्व विभागांमध्ये योग्य तो सहयोग साधण्याच्या दृष्टीने विचार करता येईल. आता कार्य आणि जबाबदारीची निश्चिती याचा अर्थ लक्षात आला असेल की यामध्ये विपणन संघटनेमध्ये जे विभिन्न प्रकारचे व्यक्ती काम करतात त्या व्यक्तीला विशिष्ट प्रकारचं काम करण्याची जबाबदारी देणं आणि कार्य आणि जबाबदारी वाटप केल्यानंतर विपणन व्यवस्थापकाने हे काम देत असताना वैशिष्ट्यीकरणाचा अवलंब करावा. वैशिष्ट्यीकरण याचा अर्थ की जे काम ज्या व्यक्तीकडे सोपवलेलं आहे त्या कामा संदर्भात त्याला असणारी आवड ही जास्त महत्त्वाची आहे. त्याच्या आवडीचं काम किंवा ज्या कामामध्ये त्याला कौशल्य आहे ते कार्य त्या व्यक्तीकडे सोपवणे याला आपण वैशिष्ट्यीकरण असं आपण म्हणतो.
आणि ते कार्य त्यांनी करावं यासाठी त्याला प्रेरणा द्यावी. त्याचं जेव्हा निश्चित ध्येय ठरवलं जाईल तेव्हा प्रत्येकाची जबाबदारी निश्चित केली जाईल. विपणन संघटनेची जी काही ध्येय आहे ही निश्चित केली तर प्रत्येक प्रकारचा जो कर्मचारी वर्ग आहे त्याला कुठल्या प्रकारची जबाबदारी आहे हे निश्चित करण्यामध्ये मदत या ठिकाणी आपल्याला होताना दिसून येईल. जेणेकरून सर्व विभागामध्ये योग्य तो सहयोग साधण्याच्या दृष्टीनं जो काही विचार आहे यामध्ये करता येणं शक्य आहे. त्यानंतर दुसरी बाबती आहे विपणन नियोजन अंमलबजावणी. विपणन प्रयत्नामध्ये समन्वय साधणं आवश्यक असतं. कार्यक्षम संघटनेचा एक महत्त्वाचा तो घटक असतो. विपणन संघटनेचे कार्य व्यापक प्रमाणामध्ये विविध प्रदेशात व विभागात विस्तारलेली असल्यामुळे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक कार्य नियोजनाप्रमाणे चालू असते. यामध्ये अनेक प्रकारच्या अडचणी येतात. उदाहरणार्थ विक्री करणारी व्यक्ती बाजारपेठेत कार्य करत असते तर विक्री व्यवस्थापक मुख्य कार्यालयात काम करत असतो. याप्रमाणेच प्रादेशिक व्यवस्थापक, विक्री निरीक्षक, वितरक आणि विक्रेते वेगवेगळ्या ठिकाणी कार्य करताना दिसून येतात. त्यामुळे सर्वांच्या कार्यात एक सुसूत्रीकरण किंवा समानता असणे अत्यंत आवश्यक आहे. त्याशिवाय कार्यक्षम संघटना निर्माण होणार नाही व नियोजित उद्दिष्ट ही साध्य होणार नाही. व्यवसायामध्ये धोरणासंबंधीचा निर्णय हा उच्च व्यवस्थापनाने घेतला पाहिजे व त्याची अंमलबजावणी सर्व विभागामार्फत वेळेनुसार व्हायला पाहिजे. यामध्ये शंका निर्माण होता कामा नये. ज्येष्ठ व आदरणीय व्यक्तींच्या नेतृत्वाखाली कार्य करणाऱ्या सर्व व्यक्ती या निर्णयाला जबाबदार असतात. परंतु कार्य करणाऱ्या व्यक्ती, कर्मचारी व उच्च व्यवस्थापन यामध्ये योग्य त्या प्रकारचा समन्वय नसेल तर उत्कृष्ट प्रकारचा निर्णय घेता येणार नाही आणि जर घेण्यात आलेले निर्णय योग्य व उत्कृष्ट नसतील तर त्याची अंमलबजावणी करण्यात काही अर्थ राहणार नाही. म्हणून कार्यक्षम संघटनेसाठी या सर्व गोष्टी व्यवस्थित होणे आवश्यक आहे. तर यामध्ये उणीव असतील तर समन्वय किंवा समानता नसेल तर विपणन संघटने कार्यक्षम, उत्तम किंवा आदर्श होऊ शकणार नाही. म्हणजे विपणन नियोजन करत असताना जो विपणन व्यवस्थापक आहे यांच्या माध्यमातून जे काही विपणनाचे विभिन्न प्रकारचे प्रयत्न असेल यामध्ये समन्वय साधणं. त्याचबरोबर प्रत्येक विभाग आणि जो काही प्रदेशामध्ये तुम्ही विपणन संघटनेच्या माध्यमातून वस्तू व सेवांची विक्री करणार आहात त्या प्रत्येक ठिकाणी प्रत्येक कार्य नियोजनाप्रमाणे चालू ठेवणं. यामध्ये काही अडचणी जर निर्माण झाल्या तर विक्री संदर्भात असतील किंवा बाजारपेठेमध्ये कार्य करत असताना ज्या काही अडचणी असतील त्या विपणन संघटनेच्या माध्यमातून सोडवता आल्या पाहिजे. त्याचबरोबर जो काही विपणनातील जो काही प्रादेशिक व्यवस्थापक असतो, विक्री निरीक्षक असतो, वितरक किंवा विक्रेते असतात, वेगवेगळ्या ठिकाणी कार्य करताना दिसून येतात. त्यामुळे या सर्वांच्या कार्यात एक सुसूत्रीकरण किंवा समानता असणं अत्यंत आवश्यक आहे. त्याशिवाय कार्यक्षम संघटना निर्माण होणार नाही व नियोजित उद्दिष्टही साध्य होणार नाही. व्यवसायामध्ये धोरणासंबंधीचा निर्णय व उच्च व्यवस्थापनाने तो घेतला पाहिजे व त्याची अंमलबजावणी ही सर्व विभागामार्फत वेळेनुसार व्हायला पाहिजे. यामध्ये कोणतीही शंका नाही. ज्येष्ठ व आदरणीय व्यक्तींच्या नेतृत्वाखाली कार्य करणाऱ्या सर्व व्यक्ती या निर्णयाला जबाबदार असतात. परंतु कार्य करणाऱ्या व्यक्ती, कर्मचारी व उच्च व्यवस्थापक यामध्ये जो काही समन्वय आहे तो साधता आला पाहिजे. तरच उत्कृष्ट प्रकारचे निर्णय यामध्ये घेता येतात. म्हणजे थोडक्यामध्ये विपणन नियोजनाची अंमलबजावणी करत असताना जो काही कार्याचा जो काही आढावा आहे तो या विपणन संघटनेमध्ये थोडक्यामध्ये घेतला जातो. तिसरी बाबती आहे समन्वय साधणं. व्यवसायाच्या इतर विभागाचा संबंध विपणनाशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष येत असतो. म्हणजे जो काही व्यवसाय आहे, इतर विभाग असतात याचा संबंध जे काही इतर विपणनाचे विभाग आहे याच्याबरोबर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष येत असतो. प्रत्येक विभागाने स्वतःचे असे एक खास वैशिष्ट्य किंवा उद्दिष्ट असतं. म्हणजे प्रत्येक विभागाचे एक खास वैशिष्ट्य किंवा उद्दिष्ट ठरलेलं असतं. ते ग्राहकभिमुखच असलं पाहिजे असं नाही. म्हणजे प्रत्येक गोष्ट ही ग्राहकांसाठी किंवा ग्राहकाभिमुख किंवा ग्राहकाला साजेशी असलीच पाहिजे असं नाही. म्हणजे कुठल्या बाबतीमध्ये विपणनातील जे विभाग आहे त्यांच्या बाबतीमध्ये. त्यामुळे संघटनेत संघर्ष निर्माण होण्याची शक्यता होऊ शकते. सगळ्यांचं उद्दिष्ट सारखं जर असलं तर प्रत्येक जण तो उद्दिष्ट साध्य करण्याचा प्रयत्न करेल व त्याच्यातून काही समस्या उद्भवू शकते.
उदाहरणार्थ जे काही व्यवसायामध्ये विभिन्न विभाग असतील, जसं अर्थपुरवठा विभाग असेल तर अर्थपुरवठा विभागामध्ये पैशाचा पुरवठा करणं हे त्यांचं काम आहे. तेच उद्दिष्ट त्यांचं असेल की व्यवसायाला निधी उपलब्ध करणं आणि त्याची विभिन्न विभागामध्ये योग्य ते वाटप करणं. आता हिशोब विभाग जर असेल तर सर्व उत्पादन खर्चाचा समावेश या विभागामध्ये येतो. मग त्यांचं देखील कार्य आहे की जो काही अर्थ पुरवठा विभागाने जो पैसा पुरवला त्याचा हिशोब ठेवणं. म्हणजे अर्थपुरवठा आणि हिशोब विभाग या दोघांची कार्याची उद्देश एकच आहे की योग्य हिशोब ठेवणं, परंतु त्यांचं जे कार्यपद्धती आहे ही मात्र वेगळ्या पद्धतीची आहे. उत्पादित आणि वस्तूची किंमत ठरवली जाते. जसं आपण थोडक्यामध्ये विक्री विभाग म्हणूया. आता विक्री विभागाचं उद्दिष्ट सुद्धा एक वेगळ्या प्रकारचं आहे. मग ती स्पर्धात्मक किंमत असेलच असं नाही. उलट विपणन विभागामध्ये बाजारपेठा मोठ्या प्रमाणात जर काबीज करण्यासाठी आकर्षक किंमत निर्माण ठेवण्याचा प्रयत्न यामध्ये करत असतात. उत्पादन विभागात कमीत वेळेत प्रमाणित सुट्टे भाग वापरून वस्तू तयार केली जाते, तर विपणन विभागात ग्राहकांच्या पसंतीस पडलेले सुट्टे भाग व त्यांच्या सवयी यावर उत्पादन केलं जातं. हिशोब विभाग उधारीवर नियंत्रण घालून हप्ते संबंधीचे प्रकार कमी करण्याचा प्रयत्न यामध्ये करतो, तर विपणन विभागात बाजारपेठेचा विस्तार करण्यासाठी या सोयीचा मुक्तपणे वापर करण्याकडे कल असतो. अशा तऱ्हेने विपणन विभागाचे उद्दिष्ट आणि इतर विभागाचे उद्दिष्ट यामध्ये अडचणी व संघर्ष उत्पन्न होण्याची भीती यामध्ये असते. हे टाळण्याकरता विपणन विभागाचा इतर विभागाशी योग्य ते संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न यामध्ये केला जातो. म्हणजे जेणेकरून व्यवसायामध्ये असणारे इतर सर्व जे विभाग आहे यामध्ये चांगला जो समन्वय आहे हा समन्वय घडून आणण्याचा प्रयत्न या विपणन विभागामध्ये केला जातो. पुढची व्याप्ती आहे कर्मचारी व्यवस्थापन. जर व्यवसाय संघटना आदर्श नसेल तर कित्येक कामे पुन्हा करून त्याचा काही उपयोग होत नाही, कारण कर्मचाऱ्यांमध्ये कामाची विभागणी व्यवस्थित झालेली नसते. कधी एकच काम 2 कर्मचाऱ्यांकडून केलं जातं, त्यामुळे वेळ आणि पैसा वाया जाण्याची शक्यता असते. परंतु आदर्श विपणन संघटना कर्मचाऱ्यांच्या कामाची विभागणी चांगल्या प्रकारे करते, अधिकारांचं प्रदान करते, कामाचे स्वरूप निश्चित करून एकूण कार्यक्षमतेमध्ये वाढ घडून आणते. म्हणजे जे काही कर्मचारी व्यवस्थापन आहे याचा देखील विपणन संघटनेमध्ये समावेश होत असतो, की जेणेकरून चांगली जर कर्मचारी संघटना असेल किंवा कर्मचाऱ्यांचा त्या ठिकाणी चांगलं संसाधन म्हणून वापर जर केला असेल तर कर्मचाऱ्यांमध्ये चांगली कामाची विभागणी करून त्यांना काम करण्याचे अधिकार प्राप्त करून दिले असतील तर यामध्ये एक चांगला समन्वय हा कर्मचाऱ्यांमध्ये घडून आणण्याचा प्रयत्न हा विपणन संघटनेच्या माध्यमातून केला जातो. एक काम अनेक प्रकारची कामं जर एकाच प्रकारच्या कर्मचाऱ्याकडून जर करून घेतली तर गोंधळ निर्माण होऊ शकतो. त्यामुळे आदर्श विपणन संघटना जी आहे यामध्ये कामाची विभागणी, अधिकार प्रदान, कामाचे स्वरूप हे निश्चित केलेलं असतं आणि एकूणच कर्मचारी व्यवस्थापन जे आहे यांची चांगली जोपासणी करण्याचा प्रयत्न देखील यामध्ये केला जातो. 5वी व्याप्ती आपली आहे व्यवस्थापनाला अनावश्यक कामातून सुटका देणं, की आपल्याकडे मॅनेजमेंटमध्ये देखील तुम्ही शिकला असाल की अपवादात्मक व्यवस्थापन. याचा अर्थ जो व्यवस्थापक आहे त्या व्यवस्थापकाने जी महत्त्वाची कामं आहेत ती करावी, अनावश्यक जी कामं आहेत त्या कामांकडं त्या कामांची वाटणी जे आपल्या हाताखाली काम करणारे ज्युनियर मंडळी आहे यांच्याकडे दिली पाहिजे. कामाची योग्य विभागणी झाल्याने कर्मचाऱ्यांचे कार्य सुरळीतपणे पार पाडले जातात. योग्य प्रकारे अधिकारी आणि जबाबदारी निश्चित केल्याने वरिष्ठ पातळीवरील अधिकारी आणि व्यवस्थापक यांची अनावश्यक कार्यातून सुटका होते. ते आपले लक्ष, नियोजन, समन्वय, अभिप्रेरण, संघटन, नियंत्रण इत्यादी सारख्या महत्त्वाच्या कामावर लक्ष केंद्रित करू शकतात. व्यवस्थापकीय ध्येय आणि प्रयत्न साध्य करण्यासाठी अधिक मदत देखील या माध्यमातून करता येते. शेवटची व्याप्ती आपली आहे नवीन कल्पनांना वाव देणं. नवीन कल्पना प्रत्यक्ष आणण्याकामी विपणन संघटन महत्त्वाची भूमिका बजावते. केवळ कर्मचाऱ्यांना त्यांना नेमून दिलेलं जे कार्य आहे या कार्याशी बांधून हे काम होऊ शकत नाही. त्यासाठी कर्मचाऱ्यांमध्ये सुसंवाद असणं गरजेचं असतं. चांगल्या विपणन संघटनेमुळे हे शक्य होतं.
की नवीन कल्पना ज्या असतात या नवीन कल्पनांना वाव देणं हे विपणन संघटनेमध्ये एक महत्त्वाची भूमिका बजावतं. कारण की जे काही कर्मचारी वर्ग असतो या कर्मचारी वर्गाला कामाचा प्रत्यक्ष व्यवसायामध्ये अनुभव असतो. हे काम करत असताना त्यांना अनेक प्रकारच्या कल्पना सुचतात की उत्पादन असेल, किंमत असेल किंवा विपणन करत असताना त्यांच्या काही डोक्यामध्ये ज्या कल्पना असतात, आयडिया असतात, ह्या आयडिया ह्या विपणन संघटनेच्या माध्यमातून व्यवस्थापकांकडे पोहोचवणं आणि कर्मचारी आणि व्यवस्थापक यांच्यामध्ये चांगल्या प्रकारचा जो काही सुसंवाद आहे हा राखणं हे विपणन संघटनेच्या व्याप्तीमध्ये अतिशय महत्त्वाचं एक नाविन्यपूर्ण काम आहे की जेणेकरून आपल्याला विपणन व्यवस्थापकामध्ये संघटन निर्माण करत असताना किंवा नवीन कल्पनांना वाव देत असताना कर्मचाऱ्यांमध्ये कुठल्याही प्रकारचा संकोच निर्माण होणार नाही. कारण की बऱ्याच व्यवसायामध्ये किंवा भारतामध्ये जर आपण तसा जर विचार जर केला तर 60 ते 70% जो काही कर्मचारी वर्ग जो आहे हा आपल्या नाविन्यपूर्ण कल्पना हा व्यवसायामध्ये उतरू शकत नाही. कारण की त्याला एक चौकट ठरवून दिलेली असते. त्या चौकटीपुरतंच त्याचं कार्य मर्यादित असतं. असे अनेक प्रकारचे सेक्टर आहे की यामुळे कर्मचाऱ्यांच्या कल्पना ह्या कल्पनाच राहतात. किंवा भारतासारख्या देशामध्ये मानवी संसाधन व्यवस्थापन जे आहे चांगल्या प्रकारे त्याला खतपाणी घातलं जात नाही. ही एक दुर्दैवाची गोष्ट यामध्ये म्हणावी लागेल. थोडक्यात आपला तो काही विषय नाही. विपणन संघटनेची व्याप्ती हे हा जो भाग आहे हा आपला संपलेला आहे. पुढील भाग हा पुढील लेक्चरमध्ये आपण कव्हर करणार आहोत. धन्यवाद.